ठीक आहे, दावा सांगणारे का म्हणजे आमचीच जागा आहे ती, विधानसभेची जागा आमची आहे, लोकसभेची जागा आमची आहे. आमचे नरेंद्र खेडेकरजी इथे दिवस रात्र मेहनत घेत आहेत. तुम्हाला शंका का वाटते? काँग्रेस आग्रही असल्याचं बोललं जाते या लोकसभेत. हे बघा, महाविकास आघाडी म्हणून सगळे आग्रही असतील, पण उमेदवार ज्या वेळेला दिला जाईल त्यावेळेला तो उमेदवार महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणूनच सगळे प्रचार करतील. पण बुलढाण्याची जागा ही पारंपरिक शिवसेनेचा मतदारसंघ आहे आणि तो शिवसेनेकडेच राहणार आहे. निश्चिंत राहा. उमेदवार कोण असणार? मी पुन्हा तेच सांगितलं, जे प्रश्न माझ्या पक्षश्रेष्ठींच्या पातळीचे आहेत त्याची उत्तरं मी नाही दिली. प्रकाश आंबेडकर कुणावर गुन्हे दाखल? तुमच्या सगळ्यांवर गुन्हे दाखल होतात. सत्ताधाऱ्यांना असं वाटतंय की खोटे गुन्हे दाखल करून केसेस करून ते आमचा आवाज दाबू शकतात, मात्र ते प्रचंड भ्रमात आहेत, गैरसमजात आहेत. त्यांना हे माहीत नाहीये की सगळेच लोक सत्ता लोलूप नसतात. सगळेच लोक पैसा, खोके, गद्दारी, विश्वासघात या शब्दांनी पछाडलेले नसतात. काही आमच्यासारखे निष्ठावानही असतात, जे विचारधारेशी बांधील आहेत. बांधील आहोत म्हणून तर मातृतीर्थावर आलो ना, नाही तर आम्ही कुठेतरी चमचमाट करत कुठेतरी सरकारच्या समोर आमचं चमकोगिरीचं आंदोलन दाखवलं असतं. आम्ही तसं नाही करत आहोत. आमची बांधिलकी आम्ही मा जिजाऊंच्या, मा सावित्रीच्या, मा रमाईच्या, अहिल्यादेवी होळकरांच्या, तारा राणींच्या आम्ही लेखी आहोत म्हणून आम्ही इथं आहोत. ताई, खासदार संदीप राऊतांवर पण ईडीची किशोरी पेडणेकर ह्या ईडीच्या कार्यालयात आहेत, काय सांगाल? त्याने काय होतं, मेडल आहेत आमचे. ज्या अर्थी फक्त याच लोकांवरती ईडी येते त्याचा अर्थ असा आहे की निष्ठावान लोकांना जाणीवपूर्वक त्रास दिला जातो. कारण ह्या ज्या लोकांवर, म्हणजे सूरज चव्हाण असतील, संदीप राऊत असतील, किशोरीताई पेडणेकर असतील किंवा काल परवाचे वायकर साहेबांची चौकशी असेल, ही सगळीच माणसं ज्या पद्धतीने यांच्या चौकशा होत आहेत, आमची सत्ता असताना ज्या लोकांवर आरोप होते ती लोक आता भाजपच्या सोबत आहेत आणि भाजपच्या सोबत असणारे म्हणजे ज्यांच्यावर आरोप नव्हते त्यांना आता पुन्हा आरोप केले जात आहेत. म्हणजे त्यांना सोबत घेण्याचा, म्हणजे समजा जर रवींद्र वायकर साहेबांनी जर भाजपमध्ये आता प्रवेश केला, आता 2 दिवसांनी कदाचित जर ते म्हणाले की नाही बाबा आता मी कंटाळलोय आणि मला प्रवेश करायचा आहे, तर कदाचित मग भाजप विसरून जाईल. म्हणजे तू मेरी नहीं हो सकती तो किसी और की नहीं हो सकती, ही जी डर पिक्चरची व्याख्या असते तसं काहीतरी भाजपचं चाललंय की आलात तर आमच्या सोबत, नाही तर कुठल्याच पक्षाचं राजकारण आम्ही उभं राहू देणार नाही. आणि या पद्धतीने ते घाणेरडं राजकारण करतात. त्यामुळे हिसाब तो देना पडेगा असं म्हणणाऱ्या किरीट सोमय्या यांनी आधीच्या ज्या ईडीचे आरोप केले त्याचा हिसाब आधी द्यावा आणि नंतर काय म्हणतात त्याला नाकाने वांगे सोडावे. ताई, खासदार तिच्या तमाशातील सोंगाडे आहेत अशी टीका शिंदे शिवसेनेच्या प्रवक्ते आहेत ज्योती वाघमारे यांनी केली आहे. अशा काही लोकांवरती आपण महाविकास आघाडीची बैठक आहे लोकसभेच्या जागा वाटपाविषयी. शिवसेना किती जागा मागणार लोकसभेत? मला असं वाटतं की जे प्रश्न माझ्या पातळीचे आहेत त्याची उत्तरं मी निश्चितपणे वैजवार देईन. जो प्रश्न माझ्या पक्षश्रेष्ठींच्या पातळीचा आहे त्यावर मी उत्तर देणं संयुक्तिक नसेल. जागा वाटपाच्या फेऱ्या चालू आहेत. आज अजून एक दुसरी महत्त्वाची बैठक होते आणि आजच्या बैठकीत अजून काही चर्चा होईल आणि जागा कुणाच्या किती असतील यावरची अधिकृत घोषणा करणे हे सर्वस्वी पक्षश्रेष्ठींचा अधिकार आहे. त्यामुळे मी त्यावर भाष्य महाविकास आघाडीमध्ये आंबेडकर असतील का? आज ती गैरहजर राहणार आहेत बैठकीला. तुम्हाला काय शंका वाटतेय? एक लक्षात घ्या, वंचित बहुजन आघाडी हा महत्त्वाचा घटक आहे, शिवसेनेची युती झालेली आहे आणि त्यामुळे ते आमच्यासोबत सन्मानाने आहेत. आम्ही त्यांना आपलं मानतो आणि मागच्या बैठकीत राऊत साहेबांनी सांगितलेलं आहे की 30 तारखेच्या बैठकीत. परंतु आज ते अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत, ते मीटिंगला उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे. एखादा माणूस जर काही कारणाने जर दौऱ्यावर असेल तर याचा अर्थ लगेच बेबनाव आहे असं काही कारण, म्हणजे अर्थ काढण्याचं कारण. महात्मा गांधी यांची हत्या कुणावर गुन्हे दाखल? तुमच्या सगळ्यांवर गुन्हे दाखल होतात. सत्ताधाऱ्यांना असं वाटतंय की खोटे गुन्हे दाखल करून केसेस करून ते आमचा आवाज दाबू शकतात, मात्र ते प्रचंड भ्रमात आहेत, गैरसमजात आहेत. त्यांना हे माहीत नाहीये की सगळेच लोक सत्ता लोलूप नसतात. सगळेच लोक पैसा, खोके, गद्दारी, विश्वासघात या शब्दांनी पछाडलेले नसतात. काही आमच्यासारखे निष्ठावानही असतात, जे विचारधारेशी बांधील आहेत. बांधील आहोत म्हणून तर मातृतीर्थावर आलो ना, नाही तर आम्ही कुठेतरी चमचमाट करत कुठेतरी सरकारच्या समोर आमचं चमकोगिरीचं आंदोलन दाखवलं असतं. आम्ही तसं नाही करत आहोत. आमची बांधिलकी आम्ही मा जिजाऊंच्या, मा सावित्रीच्या, मा रमाईच्या, अहिल्यादेवी होळकरांच्या, तारा राणींच्या आम्ही लेखी आहोत म्हणून आम्ही इथं आहोत.
ताई खासदार नारायण राणे यांना मराठा समाजावर बोलण्याचा अजिबात नैतिक अधिकार नाही आणि त्यांना शिवछत्रपतींची अस्मिता वगैरे सुद्धा उच्चारण्याचा अधिकार नाही. शिवछत्रपतींची अस्मिता जर नारायण राणेंकडे असती तर भगतसिंग कोश्यारी ज्या वेळेला छत्रपतींचे अवमानकारक बोलत होते तेव्हा त्याच्या विरोधात त्यांनी स्टँड घेतला असता. त्यांना ओबीसींवरही बोलण्याचा अधिकार नाही, कारण ओबीसींबद्दल गेल्या 9 महिन्यात त्यांनी एकही भूमिका घेतली नाही. आत्ताची नारायण राणेंची जी स्टंटबाजी चालू आहे ती फक्त आणि फक्त राज्यसभेची कारकीर्द संपत आलेली आहे. त्यामुळे भाजपावर एक प्रेशर क्रिएट करणं आणि राज्यसभेचं कंटिन्युएशन मिळवणं यासाठीची चाललेली धडपड आहे, याच्या पलीकडे काही. मातृतीर्थाला आज मा जिजाऊंना अभिवादन करून मी माझ्या समवेत आमच्या उपनेत्या सन्माननीय संजनाताई घाडी, उपनेत्या सन्माननीय राजोलताई पटेल, आमच्या दुसऱ्या उपनेत्या शोभानीताई पाटील, आमच्या अजून एक उपनेत्या अस्मिताताई गायकवाड, अशा सगळ्या जणी सगळ्या जिजाऊ सावित्रीच्या लेखी आमच्या सोबत असणार आहेत. आणि आजची ही सुरुवात करत असताना इथले संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकरजी आणि त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या अत्यंत चांगल्या टीमने इथे आमच्या स्वागताची तयारी केलेली आहे. साधारणतः 17 लोकसभांमधून हे अभियान जाईल आणि 31 विधानसभा ते कव्हर करेल. जिल्ह्यांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर तब्बल 18 जिल्ह्यांमधून हा मुक्त संवाद होईल आणि यामध्ये 1138 जिल्हा परिषद सर्कलची गावे आम्हाला जोडता येतील. 70 लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा महासंकल्प असेल आणि यामध्ये साधारणतः आम्ही 830 किलोमीटरचा पायी प्रवास असेल. कुठल्याही लक्झरीज सुविधा न घेता आम्ही आमच्या टेंटमध्ये राहावं आणि आम्ही आमचं अन्न खावं आणि लोकांशी बोलावं, लोकांचे प्रश्न समजून घ्यावे यासाठी म्हणून. आणि महत्त्वाचं, ज्या स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर करत ईडी सीबीआय इलेक्शन कमिशनला हाताशी धरून ज्या पद्धतीने विरोधकांची मुस्करदाबी करण्याचा प्रयत्न चालू आहे, तर ही दडपशाही आणि सत्ताधाऱ्यांची मुजोरशाही हे लोकांपर्यंत नेऊन पोहोचवणं हाही एक उद्देश आहे. पक्षांनी ज्या आपल्या पिस्टलातून गोळ्या झाडल्या त्याने झाली नाही असा खळबळजनक दावा जो आहे हा रणजित सावरकर यांनी आपल्या पुस्तकातून केला आहे. आपण कसं पाहता? नाही, आता काही माहिती आहे का, या सगळ्या याच्यावरती मला असं वाटतं की ज्या अत्यंत निरर्थक गोष्टी आहेत त्याहीपेक्षा सध्या माझ्यासमोरचे बर्निंग इश्यूज काय ते जास्त महत्त्वाचे आहेत. इथे जर मी आता विदर्भामध्ये आहे तर इथल्या सोयाबीनच्या शेतकऱ्याचे काय हाल आहेत, कापूस शेतकऱ्याचे काय हाल आहेत, इथे पीक विमा मिळालेला आहे का, शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये त्यांच्या पीक कर्जाचं काय झालेलं आहे, नोकर भरतीचं काय झालं, कंत्राट भरतीचं काय झालं, पेन्शनर योजनेचं काय झालं, एवढे सगळे प्रश्न माझ्यासोबत असताना, या प्रश्नांचं थैमान असताना इतिहासातला कुठला तरी मुद्दा जाणीवपूर्वक 2 समाजात 2 जाती 2 धर्मात तेढ निर्माण करणारा तो घेऊन मला अजिबात राजकारण करायचं नाही. ज्यांना विकासावर बोलता येत नाही, लोकाभिमुख प्रश्न सोडवता येत नाही, तशी माणसं हे सगळं. नारायण राणेने ट्विट करून सांगितलं महानगरपालिकेचे काही कर्मचारी गेले होते सर्वेक्षणासाठी, त्यांना जात विचारण्यात आली, त्यांनी त्या ठिकाणाहून हाकलून लावलं. जात विचारणं योग्य आहे का? हे फार वाईट आहे की काल मीही बघितलं की माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या आकलनाप्रमाणे जात जन्माने मिळते, परंतु सध्या जे काही चालू आहे 100 रुपयाचा फॉर्म भरून जात लावायची असं काहीतरी ते जे चाललेलं आहे ते काही पटत नाहीये. आणि जात विचारणे हा निश्चितपणे जर कायद्याने गुन्हा असेल, मध्ये कुणीतरी एक अतिशय अर्धवट कुणीतरी स्वतःला अभिनय क्षेत्रातली म्हणवणारी कुणीतरी फार अर्धवट मुलगी होती, ती पण असं काहीतरी बोलत होती. पण या सगळ्याच गोष्टी चुकीच्या आहेत. असो, मला असं वाटतं या सगळ्या प्रश्नांमध्ये पत्रकारांनी एखादा प्रश्न तरी लोकाभिमुख विचारावा, लोकांचे प्रश्न काय आहेत त्यावर बोलावं. हा काय बोलला, तो काय बोलला यापेक्षा आणि नुसतेच प्रतिक्रियावादी होण्यापेक्षा आम्ही काय कृती कार्यक्रम घेऊन येणार आहोत यावर चर्चा झाली तर मला जास्त आवडेल.